कोटी निधी जर आणलेला सिद्ध केला असेल तर मी निवडणुकीत फॉर्म सुद्धा भरणार नाही. आणि अशाच ह्या गावचं त्या गावाला खोटं बोलायचं, त्या गावचं ह्या गावाला खोटं बोलायचं, त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामं खरं तर झालेले आहेत. परंतु हा व्यक्ती ग्रामपंचायत स्वतः माझी असल्यासारखंच आणि मीच ते काम करतोय असं लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतोय. पण वास्तव तसं नाहीये. याच भागातील किंवा या गटामध्ये एक वजनदार नेतृत्व म्हणून मानाजी बापू यांचे एक ते आहे. काय वाटतं मानाजी बापू यांच्याबद्दल नेमकं? तुम्ही किती निधी आणला, तुम्ही अजितदादांच्या फार जवळचा असं समजता. तुम्ही ह्या तालुक्याच्या बाबतीमध्ये कुठलं व्हिजन घेऊन आलाय किंवा कुठलं मोठं काम तुम्ही केले लोकांसाठी की लोकांना भडकावणे, राजन पाटलाच्या विरोधात बोलणे, ह्याच्याशिवाय दुसरा ह्या माणसाला उद्योग नाही. ह्यांना वाटतं की गेल्या काही दिवसांपूर्वी एक समविचारी आघाडी म्हणून बैठक झाली. त्या बैठकीमध्ये रमेश बारसकर असतील, उमेश पाटील असतील, चरण चौरे यांनाच तिघांना का वगळण्यात आलं? हे स्वतःला ह्या तालुक्याचे आमदार झाल्यासारखं समजतात. आणि रमेश बारसकर नगराध्यक्ष होताना काय काय घडामोडी झालेल्या आहेत त्याने आत्मसात करावं, लोकांना माहितीच आहे. पण त्यांनी सुद्धा कधी खरं बोलावं. प्रत्येक गोष्ट मीडियासमोर मांडत असताना खोटी मांडू नये. काही गोष्टी कधी तर खरं मांडायला शिका. चरण चौरे यांनी DPTCD मधून अनेक रस्ते असेल किंवा प्युअर ब्लॉक असेल असे अनेक त्यांनी कामं केले. का नाही, इतकं खोटं बोलून चालत नाही. लोक आपल्यापेक्षाही हुशार आहेत. त्यामुळे मला त्यांना सांगणं आहे, लोकांना माहिती आहे ती गाडी कोणाची आहे, लोक कशामुळे लावला. त्या गाडीमध्ये आमदार साहेब कधीही बसत नाहीत. आमदार साहेबाच्या 3-4 गाड्या दुसऱ्या आहेत. आमदार साहेब यांच्या गाडीत का बसतील? पण आदरणीय यशवंत तात्याच्या फंडातून आम्ही डांबरीकरण माने वस्तीला केलं आणि तिथले 100-150 लोकांनी आम्ही डांबरीकरण केल्यामुळं आपण त्या ठिकाणी 100 मतदान तिथलं एका शिक्क्याने घेतलं आणि तुम्ही 18 मतांनी निवडून आला. एवढं त्यांना माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे आणि त्या जनतेलाही माहिती आहे. या वेश्या व्यवसाय करून ज्या तालुक्यामध्ये आपण पुढारपण समाजकारणाचं आव्हान आणणारी काही मंडळी आहे त्यांच्याबद्दल जास्त भाष्य करायची का? हे नेते नव्हते का? म्हणजे ह्यांचा राजकीय जन्मच 5-6 वर्षांचा आहे. त्यामुळे काही भावी उमेदवार असलेले जे कोणी आहे त्यांच्यावरती अनेक वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. नेमके कोणकोणते गुन्हे दाखल झाले असं आहे आपल्या ऐकून? नाही, ही सगळे यांची करामत सगळ्या गावाला पंचकृषीला माहिती आहे. मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. पोलीस स्टेशनला दारूच्या धंद्यामधल्या असतील अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, चंदनाच्या काय गोष्टी आहेत हे मी सांगत नाही, हे रेकॉर्डवर आहे. या ठिकाणी काय होतंय की काम करायचं थोडं आणि हातभर दाखवायचं अशा पद्धतीचे काही समोरचे उमेदवार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पेनू जिल्हा परिषद गटाकडून ज्यांचं नाव पुढे येतं ते म्हणजे रामदास चौरे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आपलं नाव पेनू जिल्हा परिषद गटामध्ये पुढे येत आहे? आज पेनूर जिल्हा परिषद निवडणुकीचं रणशिंग फुकलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये निवडणूक लागणार आहे. मी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर एक सांगू इच्छितो की गेले 20 वर्षापासून राजकारण समाजकारण करत असताना ह्या भागातील विविध प्रश्न असतील, ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम करत असताना, या भागामध्ये मी काम करत असताना अनेक प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, सर्वसामान्याचे प्रश्न असतील, हे सातत्यानं मी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. खरं तर पेनूर जिल्हा परिषद गटामधील लोकांच्या काय नेमक्या अपेक्षा आहे आणि त्यांच्या काय प्रश्न आहेत? आज आपल्याला माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ह्या भागातील पाणी, लाईट, आरोग्याचे सुविधा असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ह्या भरपूर काही अशा योजना असतील की त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण करायचं हे करतोय. खरं तर आता आपली उमेदवारी आपण रेसमध्ये आहात. याच गटातून दुसरे एक याच गावातील एक नेते आहे, त्यांचं देखील नाव चर्चेत आहे. आपल्याला आव्हान वगैरे काय वाटत नाही त्यांचं? बिलकुल आव्हान वाटायचे काही कारण नाही. आज आपल्या माध्यमातून मी एकच सांगतो की जे माझ्या समोरचे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, ते इतक्या मोठ्या बाता करतात. परवा पाटफुलच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी वल्गना केल्या की मी 24 कोटी पेनूरसाठी निधी आणला. पण मला त्यांना सांगायचं आहे आणि जनतेला सुद्धा ही मायबाप जनता हुशार आहे. त्या भागातील मतदार असतील, सर्वसामान्य जनता असेल, ह्यांना ज्ञात आहे कोण किती खोटं बोलतो आणि मोठं बोलतो. 24 कोटी जर निधी या पेनूरसारख्या ठिकाणी आणला असेल तर उद्याच्या त्यांनी या 24 कोटी निधी आणलेला सिद्ध करावा.
त्याने जर 24 कोटी निधी जर आणलेला सिद्ध केला असेल तर मी निवडणुकीत फॉर्म सुद्धा भरणार नाही. आणि अशाच ह्या गावचं त्या गावाला खोटं बोलायचं, त्या गावचं ह्या गावाला खोटं बोलायचं. मी गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय यशवंततेच्या माध्यमातून भरपूर कामं केली. आम्ही लोकांसमोर जास्त मांडली नाहीत, परंतु या ठिकाणी काय होतंय की काम करायचं थोडं आणि हातभर दाखवायचं, अशा पद्धतीचे काही समोरचे उमेदवार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर याच भागातील किंवा या गटामध्ये एक वजनदार नेतृत्व म्हणून मानाजी बापू यांचे एक ते आहेत. काय वाटतं मानाजी बापू यांच्याबद्दल नेमकं? नाही, ते माझे दैवत आहेत, ते माझे सख्खे मामा आहेत. परंतु ते सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत. परंतु जर त्यांनी निवडणूक लढवले तर ठीक आहे, नाही लढवले तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाचा म्हणून एक मुलगा समजून ते मला मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. चरण चौरे यांनी DPTCD मधून अनेक रस्ते असेल किंवा प्युअर ब्लॉक असेल असे अनेक त्यांनी कामं केल्याचं देखील त्यांनी वारंवार सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यांनी देखील विकास कामे केलीत असं वाटतं. 2020च्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी तरुण पोरं असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, यांच्या सगळ्यांच्या संयुक्ताने आम्ही या ठिकाणी पॅनल उभा केलं. सत्ताधारी ज्या विरोधामध्ये आम्ही पॅनल उभा करत असताना आमचं सर्वपक्षीय पॅनल होतं. ते कुठल्या एका पक्षाचं पॅनल नव्हतं, काही नव्हतं. परंतु या ठिकाणी काम करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून रामदास चौरेनं काम केलं असेल, रमेश माने माझे सरपंच आहेत त्यांनी काम केलं असेल, सागर मास्तर चौरे असतील, रणजित चौरे असतील, अनेक या गावातील आमच्या बरोबर जे काही पुढारी होते त्या सगळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामं खरं तर झालेले आहेत. परंतु हा व्यक्ती ग्रामपंचायत स्वतः माझी असल्यासारखंच आणि मीच ते काम करतोय असं लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे वास्तव तसं नाहीये. ह्या ग्रामपंचायतमध्ये, ह्या ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये पेनूरच्या ह्याच्यामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा तेवढंच निधी आणलाय. परंतु आम्ही लोकांसमोर सातत्यानं मांडत नाही. करायचं थोडं आणि दाखवायचं ज्यादा आम्ही कधीही करत नाही. आम्ही सुद्धा रस्ते असेल, तुम्हाला माहिती करता सांगेन ह्या गोष्टी, या पेनूरकरांना ज्यावेळेस पाण्याची व्यवस्था करायची होती या गावाला, ज्यावेळेस सण असताना किंवा काही हे असताना प्रत्येक वेळेस पाण्याची अडचण यायची. परंतु 2018-19ला मी उपसरपंच असताना त्यावेळेसचे आमचे मार्गदर्शक पोपट मालक होते, मानाजी बापू होते, सर्जेराव दाजी चौरे होते. ह्या लोकांच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेस आम्ही पाण्याची सोय, अत्यंत गावात बिकट परिस्थिती, 2 टायमिंगला पाणी यायचं 2018 पासून ह्या गावाला सुरुवात झाली. त्यावेळेस हे नेते नव्हते का? म्हणजे ह्यांचा राजकीय जन्मच 5-6 वर्षांचा आहे. त्यामुळे काही त्यांच्याबद्दल काय. आणि राहिला प्रश्न ग्रामपंचायतीचा, कुठला जर निधी आला, ग्रामपंचायतचा निधी खर्चला तर हे माझाच निधी असं म्हणून चालणार नाही. ते ग्रामपंचायतचा निधी, वित्त आयोगातला निधी आणला ते पण ते सांगतात की मीच आणला, की असं नाही. या ग्रामपंचायतला हे गाव मोठं आहे, या गावाला कुठल्या अनुषंगाने ते वारंवार बोलत आहेत ते आता तुम्हाला सांगतो. 24 कोटीचा जर निधी ह्या गावातल्या रस्त्यासाठी आणि विकासासाठी आला असता तर ह्या गावामध्ये एकही रस्ता, वाड्या वस्त्यावरचे रस्ते असतील, खडीकरण झाले नसते, ते परिपूर्ण डांबरी आणि कॉन्क्रीट झाले असते. आणि ह्या गावाला प्रत्येक घर नाही, त्या घर सुद्धा आम्ही RCC बांधून दिला असतं तर 24 कोटी संपवले नसते. तुम्हाला माहिती करता सांगेन, या ठिकाणी येवतीवरून आणि पाटकोल पेनूर एक जलजीवन मिशनमधून या ठिकाणी एक राष्ट्रीय पेयजल योजना, खरं तरी शासनाचंच काम आहे हे जे. हो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं हर घर नल योजना या माध्यमातून 2017 पासून त्याचं प्रोजेक्ट चालू आहे. तो TS असेल, हे असेल, ज्या काही शासकीय बाबी पूर्तता 2017 पासून ते काम चालू होतं. ते 2000 आत्ता ते 24ला संपत आहे. त्याचा 14 कोटी निधी सुद्धा हे आपणच आणला म्हणतायत. अहो, त्याचं प्रोसेस तुम्हाला माहित नाही. ज्या प्रत्येक लहान गाव असू द्या, मोठं गाव असू द्या, त्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची ती योजना आहे. ती प्रत्येक गावाला नळ पुरवठा पाणी योजना त्या ठिकाणी सरकारनं दिलेली आहे. त्यांनी असं देखील टीका केली की 4 पाट्या मुरुमकुट टाकले तर असं देखील त्यांनी बोलले गेले. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, ज्यावेळेस 2020ला निवडणूक ग्रामपंचायतची लागली होती, आपण ज्या वॉर्डामधून निवडणूक लढला त्या वॉर्डामधून आदरणीय यशवंततेच्या फंडातून आम्ही डांबरीकरण माने वस्तीला केलं आणि तिथले 100-150 लोकांनी आम्ही डांबरीकरण केल्यामुळं आपण त्या ठिकाणी 100 मतदान तिथलं एका शिक्क्याने घेतलं आणि तुम्ही 18 मतांनी निवडून आला. एवढं त्यांना माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे आणि त्या जनतेलाही माहिती आहे. भावी उमेदवार असलेल्या जे कोणी आहे त्यांच्यावरती अनेक वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. नेमके कोणकोणते गुन्हे दाखल झाले असं आहे आपल्या ऐकून?
नाही, ही सगळी ह्यांची करामत सगळ्या गावाला पंचकृषीला माहिती आहे. मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. पोलीस स्टेशनला दारूच्या धंद्यामधले असतील अनेक प्रकारचे गोष्टी आहेत, चंदनाच्या काय गोष्टी आहेत हे मी सांगत नाही, हे रेकॉर्डवर आहे. रेकॉर्ड जर खोटं सांगू शकत नाही, रामदास चौरे खोटं बोलत असेल तर रेकॉर्ड खोटं बोलणार नाही. हो, याचा कुठेतरी विरोधकांना फटका बसेल असं वाटतं. नाही, जनता जनार्दन हुशार आहे. मायबाप जनता ह्या भागातील अतिशय सुज्ञ आहे. मला आत्मविश्वास आहे अशा लोकांना ही जनता जनार्दन खड्यासारखं बाजूला ठेवेल आणि खोटं नाटक बोलणाऱ्याचं जास्त दिवस नसतात, हे एवढंही तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो. गेल्या काही दिवसांपूर्वी एक समविचारी आघाडी म्हणून बैठक झाली. त्या बैठकीमध्ये रमेश बारसकर असतील, उमेश पाटील असतील, चरण चौरे यांनाच तिघांना का वगळण्यात आलं? हे स्वतःला ह्या तालुक्याचे आमदार झाल्यासारखं समजतात आणि ह्या तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे हे आमदार नसल्यासारखे वाटतात. ह्यांना वाटतं की मला तर असा प्रश्न पडलेला आहे की राजाभाऊ खरेला ह्या तालुक्यात येऊ द्यायचं नाही, यांचा अलिखित करार झालेला का काय, ही जनतेला सुद्धा पडलेला प्रश्न आहे. कारण हे तिघ जणांना वाटतं की हे तिघ जणच ह्या तालुक्यातल्या लोकांना ह्याने निवडून, खरे साहेबांना निवडून ह्यांनीच आणलंय अशा भावेत ह्या लोक वागतात. मला सांगा, एखाद्या गाडीला आपला लोगो, आमदारकीचा लोगो आपण आमदार नसताना लावतात, एवढा उथाळापणा राजकारणामध्ये चालत नसतो, हे जनतेला मान्य नसतंय. त्यांनी सांगितलं की गाडी आमदार माझ्या गाडीत बसते त्याच्यामुळे ते राहून गेलं, अनावधानाने काढायला राहून गेलं. लोकांना इतकं खोटं बोलून चालत नाही. लोक आपल्यापेक्षाही हुशार आहेत. त्यामुळे मला त्यांना सांगणं आहे, लोकांना माहिती आहे ती गाडी कोणाची आहे, लोगो कशामुळे लावला. त्या गाडीमध्ये आमदार साहेब कधीही बसत नाहीत. आमदार साहेबाच्या 3-4 गाड्या दुसऱ्या आहेत, आमदार साहेब यांच्या गाडीत का बसतील? उमेश पाटील असतील, हे सातत्याने वारंवार राजन पाटीलची टीका करताना सांगतो. मला एकच उमेश पाटलांना सांगायचं आहे, तुम्ही फार शिकलेले आहे असं दाखवता. तुम्ही गेले 7 वर्षापासून ह्या राजकारणामध्ये 7-8 वर्ष झालं या तालुक्यात काम करताय. तुम्ही किती निधी आणला, तुम्ही अजितदादांच्या फार जवळचा असं समजता. तुम्ही ह्या तालुक्याच्या बाबतीमध्ये कुठलं व्हिजन घेऊन आलाय किंवा कुठलं मोठं काम तुम्ही केले लोकांसाठी, की लोकांना भडकावणे, राजन पाटलाच्या विरोधात बोलणे, ह्याच्याशिवाय दुसरा ह्या माणसाला उद्योग नाही. ह्यांना वाटतं की राजन मालकाच्या विरोधात बोलल्यानंतर राजन मालकाच्या निगेटिव्हिटी आहे ते आपल्याला मिळेल आणि ते आपल्या जवळ येईल, ह्या भावनेनं फक्त ती व्यक्ती देशानं पछाडलेली लोक आहेत. आणि राहिला प्रश्न रमेश बारसकरचा, त्याबद्दल तर फार बोलण्यासारखं काहीच नाही. तो कोण फार मोठा माणूस नाही. दुसरी गोष्ट, त्या नगरसेवक आपल्या मोहोळ नगर परिषदेमध्ये आपण जाता मेन रोड खर्चाने केला म्हणून दाखवत आहेत. त्या ठिकाणी जाताना मोठ्या 4 चाकी गाड्या असतील, ट्रक सुद्धा अडकून बसतात त्या ह्याच्यामध्ये. आणि या वेश्या व्यवसाय करून ज्या तालुक्यामध्ये आपण पुढारपण समाजकारणाचं आव्हान आणणारी काही मंडळी आहे, त्यांच्याबद्दल जास्त भाष्य करायची काही मला आवश्यकता वाटत नाही. आणि ओटसोट राजन मालकावर बोलणे, एखादी बाईट जर आपण दिली की त्याच्यावर कसलाही त्याने न विचार करता अशिक्षितपणाचा आपण बोललेलं लोकांना पटलं पाहिजे किंवा खरंच काय त्यावर बोललं पाहिजे का. काही नसताना रमेश बारसकर सारखं बाईट देतात. त्याची कोण बघत असेल नसेल पण माहित नाही, परंतु सातत्यानं त्यांच्यावर बोललं नाही, बोलू द्या, ते चुकत असतील तरी राजन पाटील यांची टीका करण्याची स्पर्धा कुठे लागत असेल काय वाटतं का याच्याबद्दल? काय स्पर्धाच लागली ना. राजन मालकावर बोललं की फार मोठं होतं, ही त्यांच्या डोक्यातलं हवा अजून जाई नाही. परंतु ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की राजन मालकावर जरी बोललं तरी ह्या लोकांना आता लोकांनी ओळखलंय. बऱ्याचशा निवडणुकीत, हिने 1-2 निवडणुकीमध्ये लोकांनी वाटलं असेल खरं बोलते, ही जे भाषणामध्ये जे पोपटासारखं बोलतायत ना, काही लोकांना खरं वाटत होतं, पण आता ह्या लोकांना सगळ्या जनतेनं फार ओळखलेलं आहे. खरं तर रमेश बारसकर असतील, उमेश पाटील असतील, हे राजन पाटील यांचा हात पकडूनच राजकारणात प्रवेश केला असल्याचं देखील नागरिकांमधून चर्चा आहे. काय कितपत तथ्य आहे या शब्दामध्ये? बिलकुल सत्य आहे ना. ज्यावेळेस जिल्हा परिषद नरखेड गटातून उमेश पाटील उभा राहिले त्यावेळेस त्यांच्या घरची, त्यांचे सर्वजण त्या ठिकाणी अनगरला येऊन काय काय बोललेले ते सगळ्याला माहित आहे. आणि कशा पद्धतीने राजन मालकाच्या नेतृत्वाखाली काम केलं, मी राजन मालकाचा शब्द मोडणार नाही, हे सगळ्या जनतेला माहित आहे. राहिला प्रश्न रमेश बारसकरांचा, रमेश बारसकर नगराध्यक्ष होताना काय काय घडामोडी झालेल्या आहेत त्याने आत्मसात करावं, लोकांना माहितीच आहे. पण त्यांनी सुद्धा कधी खरं बोलावं. प्रत्येक गोष्ट मीडियासमोर मांडत असताना खोटी मांडू नये, काही गोष्टी कधी तर खरं मांडायला शिका. खरं तर आपले नेते राजन मालक असतील किंवा यशवंताते असतील, हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत. मग येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आपण भाजप चिन्हावरती लढणार आहात? गेल्या 5 वर्षापासून मी या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करतोय. परंतु परवाच आमचा
आमचे नेते आदरणीय राजन मालक यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे, सचिनदादा कल्याण शेट्टी आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतजी चव्हाण आणि या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या आणि आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, यशवंतात्या माने, बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी या तालुक्यामध्ये काम करतोय. आणि मला एक विश्वास आहे की गेले 5 वर्षाच्या कामाच्या जोरावर जनतेच्या संपर्कात असल्या कारणानं या ठिकाणी ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये माझा सकारात्मक विचार करतील. तर हे होते पेनोर जिल्हा परिषदेचे गटाचे जे उमेदवार चर्चेत आहेत ते रामदास चौरे हे होते. यांच्याकडून ज्या काही सातत्याने राजन पाटील यांच्यासह अनेक टीकावरती होते, त्यांनी विकासावरती बोलून फक्त टीका करतात, त्यांनी विकासावरती बोलावं आणि ज्या काही पेनूर गटामध्ये ज्या काही प्रश्न असतील ते देखील सोडवण्याचं देखील कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी खुद सांगितलं गेलंय. कॅमेरामन अक्षय व्यवहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पेनोर, मोहोळ.